नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA प्रथम वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका पहिली, जिचं शीर्षक आधुनिक मराठी कथा वाङ्मय असं आहे. या आधुनिक मराठी कथा वाङ्मय सेमिस्टर फर्स्ट या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण अतिथी देवो भव ही वामन चोरघडे यांची कथा पाहिली. मोत्याचे पीक ही वि. स. खांडेकरांची कथा पाहिली. किडलेली माणसं ही गंगाधर गाडगिळांची कथा पाहिली. विलायती पीक शंकर पाटील यांची कथा पाहिली. वाळवण रारम बोराडेंची कथा पाहिली. आज आपणाला निर्वासित ही अविनाश डोळस यांची कथा पाहावयाची आहे. एकूण 10 कथा अभ्यासक्रमाला आहेत, त्यातली ही 6वी कथा आपण अभ्यासतोय. कथा म्हणजे काय हेही आपण अगोदरच्या एका पूर्ण अभ्यासक्रम पाहत असताना आपण पाहिलं. कमीत कमी पात्रप्रसंगाच्या साह्याने लिहिलेली एकच एक गोष्ट म्हणजे कथा होय. कथा हा कादंबरीच्या तुलनेत विचार केला तर कादंबरी संपूर्ण सूर्य असं समजू आणि सूर्याचा एक किरण म्हणजे कथा असंही त्याचा म्हणजे भेद करत असताना आपल्याला लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे कथा छोटी असते, तिची कहाणी छोटी असते, पात्रप्रसंग कमी असतात, पण कमीत कमी पात्रप्रसंगाच्या साह्याने जी गोष्ट लिहिली जाते तिचा आशय आणि अर्थ मात्र खूप मोठा असतो, व्यापक असतो, अतिउच्च असतो आणि काहीतरी नाविन्य देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये कथेला खूप महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीचा विचार करत असताना आजीलाही नातवंड कथा सांगायला विचारतात, कथा सांग म्हणतात. आजी आजोबाच्या मागं लागतात कथा सांगण्यासाठी. म्हणजे इथून कथेची सुरुवात, भारतीय संस्कृतीची निर्मिती आणि या निर्मितीचं वैभवाचं स्वरूपात पाहत असताना कथेलाही खूप महत्त्व आहे. कारण कथा एक प्रेरणादायी असते, मनोरंजन करत असते. 4 घटका या लहान लेकरांचं सांत्वन करण्याची किमया आजी आणि आजोबात असते आणि ते अभिनयासह कथा सांगत असतात. त्या काळामध्ये काही लिखित गोष्ट नव्हती, पण मूक अभिनय एकापासून दुसऱ्या पिढीकडं हे मुखारूपानं, तोंडपाठ रूपानं ह्या कथेचं रूपस्वरूप चालत आलेलं आहे. वेदामध्ये, रामायणामध्ये, महाभारतामध्ये अनेक भारतीय प्राचीन ग्रंथ आहेत. त्या सर्व ग्रंथामध्ये कथा, वेगवेगळ्या कथा आपणाला पाहायला मिळतात. त्या कथेतून एक मोठा मार्मिक अर्थ, उपदेश समाजाला दिलेला आहे. एकूणच कथेतून एक चांगला समाज निर्माण व्हावा, चांगला व्यक्ती निर्माण व्हावा, निपुणता प्राचीन भारतीय संस्कृतीतून ज्या कथा सांगितल्या गेल्या त्या चांगल्या वाईट कथेतून माणसानं घडलं पाहिजे, चांगला निर्माण झाला पाहिजे, वाईट गुण संपले पाहिजेत. कारण वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला ही जी किमया आहे त्या कथेच्या रूपानं जर आपण पाहिली तर वाईट पण सोडून दिला वाल्यानी आणि वाल्मिक ऋषीपर्यंत जाऊन पोहोचला. ही किमया फक्त भारतीय संस्कृतीमध्ये आहे, कष्टामध्ये आहे. मग हे कथेच्या रूपानं आपण एकमेकाच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. म्हणून कथा ही साहित्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर समाज मन घडवत असते. एक व्यक्तिमान घडवण्याचं सामर्थ्य कथेमध्ये असतं आणि म्हणून कथा खूप महत्त्वाची असते. कथेमध्ये उपदेश असतो, कथेत प्रसंग असतो, कथेत कथानक असतं, कथेला व्यक्तिचित्र नसतं, तिची म्हणून एक भाषा असते आणि एकूणच कथेमध्ये संघर्ष असतो, निवेदन असतं, भाषाशैली असते, संवाद असतात. हे घटक नॉर्मली दृष्टिकोनातून जर पाहिले तर कथेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे घटक आहेत. आणि एकूणच कमीत कमी पात्रप्रसंगाच्या साह्याने एखादी गोष्ट लोकांना समजून सांगण्यासाठी, समाज घडवण्यासाठी किंवा नातवंडांना गप करण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी सांगितलेली कथा
उपदेश देऊन जाते, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कथा नुसतं मनोरंजनच करते का, उपदेश पण देऊन जाते. जीवनाचा अति महत्त्वाचा भागसुद्धा ती सांगून जात आहे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा असं का म्हटलं जातं? एका म्हणीहून खूप मोठा विचार व्यक्त झालेला असतो. कथेच्या रूपानं, कादंबरीच्या रूपानं, कवितेच्या रूपानं किंवा अनेक वाङ्मय प्रकार मराठी साहित्यात असतील किंवा जगातल्या सर्व साहित्यातले जे काही प्रकार आहेत, त्या सर्व प्रकारातून आपणाला एक मोठा मार्मिक विचार, एक उपदेश आपणाला पाहायला मिळतो. म्हणून उगाच नाही म्हटलं साने गुरुजीनं. जगाला प्रेम अर्पण्याची कल्पना साने गुरुजीनं आपल्या कवितेच्या रूपातून प्रकट केली. कारण खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. ही मूल्य व्यवस्था कथेतून असेल, कादंबरीतून असेल किंवा कवितेतून असेल किंवा या जगातल्या अनेक साहित्यातून ती व्यक्त होत असते. मानवी मन, मानवी भावना, मानवी विचार, मानवी षड्रिपू या कथेच्या रूपाने, कादंबरीच्या रूपाने व्यक्त होत असतात. म्हणून कथा हा भारतीय संस्कृतीतला महत्त्वाचा दुवा आहे. महाराष्ट्रामध्येही कथेला खूप महत्त्व आहे. मराठी साहित्यामध्येही कथेला खूप महत्त्व आहे. मराठी साहित्याने कथेचा विचार करत असताना पाश्चात्याकडून कथेचं अनुकरण केलं, पण भारतीय संस्कृतीमध्ये कथा नव्हती असं म्हणता येणार नाही. रामायण, महाभारत हे सगळे कथाच आहेत. म्हणून मराठी साहित्य हे किंवा भारतीय कथा ही स्वतंत्र कथा आहे. तिला एक खूप मोठी मजबूत बाजू आहे. वाङ्मयीन दृष्ट्या, नैतिक दृष्ट्या तिचं महत्त्व खूप आहे आणि भारतीय संस्कृती घडवण्याच्या दृष्टिकोनातून या कथेला खूप महत्त्व आहे. आपण आधुनिक मराठी कथा पाहत आहोत. या दृष्टिकोनातून जर विचार केला, आधुनिक मराठी कथा वाङ्मयाचा विचार करत असताना आपण ज्या काही 5 कथा पाहिल्या आहेत, त्या वेगवेगळ्या कथेतून वेगवेगळा आशय, वेगवेगळा विचार, वेगवेगळी दृष्टी, वेगवेगळा संघर्ष, वेगवेगळी जीवनशैली आणि एकूणच प्रत्येक लेखकाची वेगळी भाषाशैली, या सगळ्या दृष्टिकोनातून कथेचे प्रकारही कसे वेगळे पडतात, कथा कशा पद्धतीने मांडली जाते, वेगवेगळ्या विषयाच्या दृष्टिकोनातून, लेखकाच्या दृष्टिकोनातून आपण पाहत आलेलो आहोत. आज आपणाला निर्वासित नावाची अविनाश डोळस यांची कथा पाहायची आहे. प्राध्यापक अविनाश डोळस यांचा जन्म 1950 आहे आणि मृत्यू 2018. आंबेडकरी चळवळीतील ते नेते आहेत. कार्यकर्ते आणि साहित्यिक म्हणून परिचित आहेत. कथा, कादंबरी, चरित्र आणि वैचारिक इत्यादी वाङ्मय प्रकारातून त्यांनी विपुल असं लेखन केलेलं आहे. महासंगर कथा संग्रह प्रसिद्ध आहे. आंबेडकरी चळवळ परिवर्तनाचे संदर्भ, आंबेडकरी विचार आणि साहित्य, आंबेडकरवाद, डॉक्टर आंबेडकरांचे धर्मांतर, असा एक पानवटा, ब्राह्मण समाजाकडून माझ्या अपेक्षा, मराठी दलित कथा अशा 35 ग्रंथांचे त्यांनी लेखन केलेलं आहे. 1990मध्ये नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 2011मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या 12व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. इथं त्यांची निर्वासित नावाची कथा आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवली गेलेली आहे आणि लेखकाने निर्वासित या कथेतून दलितवाचे दुःखभोग मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. वास्तव त्यांनी दलिताचं जीवन, दलिताचे दुःख, दलिताच्या व्यथा वेदना वास्तवपणे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी निर्वासित कथेमध्ये केलेला आहे. महासंगर नावाच्या कथासंग्रहातून निर्वासित कथा घेतलेली आहे. हजारो निर्वासित बांगलादेशी नागरिकांना हा देश सामावून घेतो. बांगलादेशातले हजारो निर्वासित येतात, पाकिस्तान, चीन, इकडून नेपाळमधून येतात. हा देश त्यांना सामावून घेतो. पण या भूमीचे मानकरी, या भूमीत जन्मलेले, याच भूमीतील दलितांना मात्र वर्ण, जात, वर्चस्ववादी मानसिकतेच्या समाजव्यवस्थेने निर्वासितापेक्षाही वाईट जीवन जगायला भाग पाडले जाते. म्हणजे वर्ण, जात, वर्चस्ववादी दलितांना हीन लेखलं जातं. या भूमीत जन्मलेले असून सुद्धा बाहेरच्या देशातल्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातो, पण इथल्याच भूमिपुत्रांना मात्र मानसिकतेत त्रास देण्याचं काम समाजव्यवस्थेनं निर्वासितापेक्षाही वाईट जीणं त्यांना या देण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं
अविनाश डोळस यांना दलितांच्या बाबतीमध्ये सांगावयाचं आहे. एकूणच दलितांची व्यथावेदना, दलितांचे दुःख, दलितांचे संकट, दलितांची जीवन जगण्याची पद्धती आणि दलित म्हणून या दलितांना कसं हीन लेखलं जातं, या भारतीय संस्कृतीचं हे हीनत्व या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न वास्तववादी पद्धतीनं अविनाश डोळस यांनी केलेला आहे. एकूणच ही कथा खूप सुंदर पद्धतीची आहे. या कथेचं रूपस्वरूप आपणाला उद्या पाहावयाचं आहे. आज आपण या लेखकाचा परिचय करून घेतलेला आहे. कारण दलितावर आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे, मनुसंस्कृतीपासून ते आत्तापर्यंत दलितावर होणारे अन्याय अत्याचार पाहिले तर अनेक दलित लेखकांनी दलित साहित्य आंबेडकर यांच्या प्रेरणेनं म्हणा किंवा गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि आंबेडकर या तिघाच्या साह्यानं, तिघाच्या प्रेरणेनं दलितांनी आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी दिली आणि आंबेडकरांच्या समाजसेवेच्या प्रयत्नाने दलित जागा झाला आणि दलितांना न्याय, हक्क, समानता, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने खूप प्रयत्न केले. कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना मंत्र दिला आणि त्यांनी सांगितले की बाबा रे, दलित समाजातील सर्व बांधवांना सांगितले की तुम्ही तुमच्या मुलांना आधी शिक्षण द्या. शिक्षण जर तुम्ही घेतलं, तुमच्या मुलाला जर शिक्षण दिलं तर ही मुलं शहाणे होतील, हुशार होतील, बुद्धिवान होतील, नोकरीला लागतील आणि त्यांना समानता जर मिळवून द्यायची असेल तर अगोदर स्वतः आपण शहाणं झालं पाहिजे. आणि लोक जे अन्याय करत होती, समाजातली जी काही मुठभर मंडळी या वर्णव्यवस्थेला मान्यता देऊन अन्याय करत होती, त्यांच्या विरोधामध्ये लढा उभारणं गरजेचं आहे. पण या दलिताचं एकूण जीवन प्रत्येक दलित लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रेरणेने शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. मग आत्मचरित्राच्या रूपाने, कवितेच्या रूपाने, कथेच्या रूपाने, कादंबरीच्या रूपाने हा विचार, दलितांच्या जीवनशैलीचा विचार अनेक दलित लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. दलिताला माणूस म्हणून जगू द्यावं, माणसाने माणसाशी माणसासारखं राहावं. कारण माणसाला माणूस म्हणून जगू द्यावी ही भूमिका, बंधुत्व भावाची भूमिका, मानवतावादाची भूमिका, समानतेची भूमिका, स्वातंत्र्याची भूमिका आपल्या एकूणच साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न दलितांनी केला. आणि दलितांनी आपला समाज कसा अन्याय सहन करतो आहे आणि या अन्यायातून त्याची मुक्तता व्हावी, त्यासाठी संघर्ष हा लढा त्यांनी उभारला. नकार, वेदना आणि विद्रोह हे दलित साहित्याचं वैशिष्ट्य आहे. मग ती कथा असो, कादंबरी असो, कविता असो, नाटक असो, चरित्र असो, आत्मचरित्र असो, या नकार, वेदना, विद्रोहाचं शस्त्र या दलित लेखकाने आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच मानवतेचं मूल्य, मानवतावादाचं मूल्य त्याने अंगीकारलं. आणि तरीसुद्धा दलितावर कशा पद्धतीचा अन्याय होत गेला. आज खूप बदल झालेला आहे. आज माणूस माणसाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. आज इतका शिकलेला माणूससुद्धा, पण कुठेतरी आजही जातीयतेची मुळं पाहायला मिळतात. ती जाता जात नाही, ती जात हरळीसारखी असते. हरळी किती जरी जमिनीतली काढली, श्रीम माटेंनी सांगितलेलं आहे, जात ही हरळीसारखी असते. हरळीच्या जातीचं मूळ नावाचा त्याचा निबंधच आहे. कारण हरळ ही काढली तरी ती निघत नाही, पुन्हा ती वापरून निघते. तशा पद्धतीने माणसाच्या मनातली आपण एवढे शिकलो, सवरलोत, मोठे झालोत, एकमेकाच्या जवळ आलोत, एकमेकाच्या जवळ बसून सुद्धा जातीची रूपं भिन्नता मांडत आहोत, याबद्दलचं दुःख त्यांनी व्यक्त केलेलं आहे. एकूणच अविनाश डोळस यांची निर्वासित कथासुद्धा अशाच पद्धतीची आहे. ती कशा पद्धतीची आहे ते आपण उद्याच्या या पिरियडमध्ये पाहणार आहोत. प्रत्यक्ष कथा उद्यापासून आपण पाहू. इथं थांबू. धन्यवाद.